त्यांच्यानंतर संपूर्ण जबाबदारी संत तुकारामांवर आली. त्यांनी ती सांभाळली, अतिशय चांगली सांभाळली. वयाचं जवळपास 20 वर्षापर्यंत आता त्यांचं वय होतं. लग्न झालं होतं, मुलं झाली होती, सगळं सुखासुखी सुरू होतं. परंतु परमेश्वराला जेव्हा आपल्या समाजातीलच संभवामी युगे युगे या पदाप्रमाणे, या वचनाप्रमाणे ज्याला कोणाला संत बनवायचं असतं, ज्याच्या हातून समाजाच्या उद्धाराचं कार्य करायचं असतं, त्याला बरोबर परमेश्वर आपल्याकडे ओढून घेतो. परमेश्वराची दृष्टी त्याच्यावर पडली की बरोबर तो परमेश्वर त्याला आपल्याकडे ओढून घेतो. परंतु ही दृष्टी आध्यात्मिकदृष्ट्या चांगली, भौतिकदृष्ट्या अतिशय वाईट. शनीच्या वक्र दृष्टीशी याचा संबंध नाही. परंतु परमेश्वराची दृष्टी झाली, आपल्यावर पडली की सगळं चांगलंच चांगलं, आध्यात्मिकदृष्ट्या सगळं चांगलं. तुकारामांचं जीवन सगळं अगदी सुंदर सुरू होतं. बिलकुल बायको होती, पोरं होते, मुलगा होता, मुलगी होती. अचानक भागवतात सांगितल्याप्रमाणे एक जे वचन आहे, यस्याम अनुग्रहमिच्छामि तस्य वित्तम हराम्यहम. भगवंत अर्जुनाला सांगतात, ज्याच्यावर मी कृपा करतो, ज्याच्यावर मी कृपा करतो त्याची भौतिक माया आधी हरण करतो आणि मग त्याला मी माझ्याकडे बोलवतो. भगवंताची कृपा तुकारामांवर होणार होती. सगळं ठरलेलंच होतं बरोबर. हे समाजोद्धाराचं कार्य तुकारामांच्याच हातून होणार होतं. 1200चा काळ, हा 1600चा काळ, ज्ञानदेवांचा 1200चा काळ, 400 वर्षानंतर तुकारामांनी जन्म घेतला. त्यांच्या हातूनही ज्ञानदेवांसारखंच कार्य होणार होतं. आणि म्हणून एका संतांनी सांगितलेलं आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस. भागवत धर्माची पताका तेवत ठेवणारे ज्ञानदेवांनंतर तुकाराम दुसरे पुरुष. ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया बांधला आणि नंतर त्याचा कळस बांधण्याचं काम तुकारामांनी केलं. हे सगळं कॉन्क्रीट जंगल आहे, सगळे घर आहेत सगळीकडे, पण मध्येच कुठेतरी एक या मंदिराचा कळस दिसतो, दुरून कुठेतरी दिसतो. आणि मग एकदम मनाला हायसं वाटतं आणि मग आपल्या लक्षात येतं की हे तिथे मंदिर आहे, तिथे ध्वज आहे मंदिराचा, म्हणजे तिथे भागवत धर्माचं तिथे अजूनही पालन होत आहे, तिथे वास्तव्य आहे, अनुष्ठान आहे. आणि बरोबर आपण बरोबर त्या ठिकाणी येतो. भागवत धर्माचं अनुष्ठान असलेलं जे ठिकाण आहे त्याचा कळस तो दाखवण्याचं काम संत तुकारामांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा कळस गाठताना जी मंदिराची एकूण एक वीट, एकूण एक दगड जो तुकारामांनी रचलेला आहे, तो एकूण एक दगड, ती एकूण एक वीट म्हणजे तुकारामांच्या जीवनातील एक दुःखद प्रसंग. परमेश्वराला प्राप्त करणं, समाजोद्धाराचं कार्य करणं अतिशय कठीण आहे. आणि तो एक प्रसंग तुकारामांच्या जीवनातला म्हणजे या मंदिराची एक वीट. ज्ञानदेवानंतर तुकारामांनी हे कार्य केलं. परमेश्वराची कृपा तुकारामांवर होणार होती. आणि म्हणून आता निमित्त म्हणा की नियती म्हणा, इसवी सन 1630 मध्ये महाराष्ट्रात खूप मोठा दुष्काळ पडला. अतिशय मोठा भयानक दुष्काळ पडला. गुरढोरं मेली, अन्नान्न दशा झाली, माणसं मेली, खायला अन्न नव्हतं. तुकाराम हे महाजन होते, लोकांच्या हुंड्या त्यांच्याजवळ होत्या, जमिनीच्या हुंड्या होत्या. परंतु लोकांजवळ शेतीत पिकवायलाच काही नाही, धान्य नाही, तर त्या हुंड्यांचं तर काय करणार. भयानक दुष्काळ पडला. तुकारामांनी स्वतःच्या घरचं जे काही अन्न साठलेलं होतं सगळं लोकांना वाटून दिलं. अतिशय दयाळू होते, संत वृत्ती होती त्यांची. विठ्ठलाची स्थापना 8 पिढ्यांपूर्वी झाली होती. विठ्ठल कीर्तनातच, विठ्ठलाच्या भक्तीतच ते रमत होते. त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव संत स्वभाव बनलेला होता. जे काही धान्य घरी होतं सगळं त्यांनी वाटून दिलं. घरचं धान्य संपलं, अन्नान्न दशा झाली, खायला काही नाही, भयानक दुष्काळ, सगळीकडे हाहाकार. आणि अशातच तुकारामांवर पहिली दुःखाची कुऱ्हाड कोसळली. याच दुष्काळामध्ये तुकारामांचा मुलगाही वारला.
मुलगा जाणं, आपलं अपत्य जाणं हे जो भोगतो त्यालाच माहिती असतं. सगळं सुखासुखी सुरू असताना अचानक दुष्काळ येणं, संपत्ती लुटल्या जाणं, संपत्ती बुडणं, अन्नान्न दशा होणं, या सगळ्या गोष्टी अशा बरोबर पायरी पायरी बरोबर घडत होत्या. तुकारामांना अतिशय दुःख झालं, आवलीला अतिशय दुःख झालं. मुलगा गेला त्यांचा, दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळला. हे दुःख कसं सहन करायचं? तुकाराम पूर्ण शोकसागरात बुडाले. आत्तापर्यंत ते साधारण मानव होते, अजून परमेश्वराची कृपा त्यांच्यावर व्हायची होती. घरी खायला नाही, घर नाही, काहीच नाही. संपूर्ण दारिद्र्य तुकारामांच्या, 18 विश्व दारिद्र्य तुकारामांच्या घरी आता आलं. एकेकाळचे महाजन अचानक दरिद्री नारायण ते बनले. तुकारामांनी बघितलं की असं का व्हावं, आणि तटस्थतेने त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनात जे काही घडत गेलं, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंतच्या काळात चित्रपटासारखं त्यांनी तटस्थपणे त्या गोष्टी आठवल्या आणि त्यांच्याकडे बघितलं त्यांनी की असं का व्हावं, असं का व्हावं. अतिशय दुःखी झाले आणि दुःखी होता होताच परमेश्वर चिंतनाची आवड त्यांच्यामध्ये अचानक निर्माण झाली. परमेश्वराच्या चिंतनात ते रमू लागले. कारण की आता या दुःखामध्ये तारणारा एकमेव परमेश्वर हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून पांडुरंगाच्या कीर्तनात, चिंतनात ते रमू लागले. तिथे देहूच्या जवळच 6 मैलावर एक भामनाथ नावाचा डोंगर आहे. रोज 6 किलोमीटर चालून, 6 मैल चालून त्या डोंगरावर जायचे, तिथे बसायचे. संसाराकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं होतं. जे काही संसार सांभाळत होती आवली, त्यांची बायको सांभाळत होती. जे काही थोडंसं वाचवून ठेवलं होतं त्याच्या भरोशावरती संसार चालवत होती, लोकांच्या घरचे कामं करून वगैरे वगैरे. तुकारामांचं संसाराकडे मुळीच लक्ष नव्हतं. त्या डोंगरावर जाऊन रोज बसायचे, परमेश्वर चिंतनात मग्न व्हायचे. तो डोंगर आजही तिथे आहे. तिथे तुकारामांचं स्मारक बांधलेलं आहे. मी स्वतः जाऊन आलो आहे आणि खरोखरच अतिशय रम्य जागा आहे बिलकुल. त्या तिथे डोंगरावर जाऊन जर तुम्ही क्षणभर जरी बसाल तर आपल्या लक्षात येईल की तुकारामांनी इतकं सुंदर पद त्या जागेवर कसं काय लिहिलं. कुठलं पद? तिथे गेल्यानंतर, भक्तीत रमल्यानंतर त्यांना जो अनुभव आला त्या एकूण वातावरणाचा, ते शब्दबद्ध करतात आणि म्हणतात, आ वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगाये, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश
मंडप पृथ्वी आसार रमे तेथे मन क्रीडा करी रमे तेथे मन क्रीडा करी कंथाक मंडली देह उपचारा कंथाक मंडली देह उपचारा जाणवितो वारा अवसरू वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे हरिकथा भोजन परवडी विस्तार हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवरुची करोनी प्रकार सेवरुची तुका म्हणे होय मनासी संवाद तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवी पक्षी सुस्वरे आळवी वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे वृक्षवल्ली अमासोयरी वनचरे एकांतात तुकारामांचं मन रमू लागलं. परमेश्वराच्या भक्तीमध्ये मन रमू लागलं त्यांचं. एक त्यांना अनुभव जो आला होता, मुलगा गेल्यानंतर सुख पाहता जवा पाडे दुःख पाहता पर्वता एवढे. एकूणच आतापर्यंतच्या जीवनात त्यांना अनुभव आला होता की सुख जे आपल्याला आपण म्हणतो ते अगदी कणभर सुख असतं, बाकी सगळं दुःखच असतं. परंतु जीवन मिळालेलं आहे म्हणून आपण ते सुखी मानून ते जगत असतो, त्याच्यातून सुखी जीवनाचा मार्ग आपण काढत असतो आणि याला जीवन म्हणतात. जीवन कसं जगायचं हे जन्म मिळाल्यानंतर आपणहून आपल्याला माहिती होतं. त्याच्यासाठी कुठला बेसिक कोर्स आणि ॲडव्हान्स कोर्स करायची गरज नाही आहे. सगळं आपलं आपल्याला माहिती होतं. काहीतरी इंग्लिश नावं देऊन स्वतःचं नाव करणं वगैरे असे प्रकार या समाजात चालतात, त्याला बळी पडू नये. कृष्ण जीवनाचं संपूर्ण चरित्र आपण जर कृष्णाचं बघितलं तर आर्ट ऑफ लिव्हिंग आपल्याला आपणूनच माहिती होतं, बाकी काही करण्याची गरज नाही आहे. परमेश्वराने जन्म दिलेला आहे, तो जगायचा कसा याचं पुन्हा शिक्षण घेण्याची गरज काय, आपणून माहिती होतं बरोबर सगळं. तुकारामांनी बघितलं, आत्तापर्यंतच्या जीवनावरून त्यांनी एक निष्कर्ष काढला की सुख अगदी कमी असतं आणि बाकी दुःखच असतं. आणि म्हणून परमेश्वराच्या चिंतनात ते रमू लागले. आणि परमेश्वराच्या चिंतनात रमता रमता त्यांना पुढे यातूनच शाश्वत सुखाचा साक्षात्कार होणार होता. शाश्वत सुख काय आहे हे त्यांना दिसणार होतं आणि बरोबर त्यांची वाटचाल त्या दिशेने सुरू होती. आणि म्हणून एका ठिकाणी ते म्हणतात, बरे झाले देवा दिवाळी निघाले, बरी या दुष्काळी पीडा केली. बरं झालं देवा, जे काही झालं वाईट झालं ते या निमित्ताने तर तुझ्याकडे माझं मन लागलं, या निमित्ताने तर तुझ्याकडे माझं मन लागलं. आणि म्हणून जे काही दुःख भोगलं, तुकाराम म्हणतात की हे दुःख मिळणं आवश्यक आहे, तरच तुम्ही परमेश्वराकडे आपणहून वळाल. यस्याम अनुग्रहम इच्छामी तस्य वित्तम हराम्य. आणि तुकारामांना हा अनुभव आला आणि म्हणून ते रोज भावनाथ डोंगरावर जाऊन तिथे तपस्या करायला लागले. आणि तपस्या करता करता हळूहळू त्यांचं लक्ष वारकरी संप्रदायाकडे गेलं. वारकरी संप्रदाय त्यांच्यामध्ये भक्ती अगदी ठासून भरलेली असते, परमेश्वराच्या भक्तीत सदैव लीन असतात.
टाळ मृदंग वाजवतात आणि प्रत्येकामध्ये परमेश्वर बघतात. वारकरी लोकांचा हा एक फार चांगला गुण आहे, सद्गुण, की प्रत्येक शरीरामध्ये ते परमेश्वर बघतात. म्हणून एकमेकांच्या पाया पडतात, आलिंगन देतात, सगळ्यांना सारखं समजतात. आणि वारकरी पंथाची शिकवण, हा गुण त्यांना अतिशय आवडला तुकारामांना आणि आपणहून ते वारकरी पंथाकडे ओढल्या जाऊ लागले. वारकरी पंथासोबत त्यांनी पंढरपूरची वारी केली. वारी म्हणजे पायी जाणं. वारी केली आणि या वारीमध्ये त्यांना वारकरी पंथाचं जे काही विशेषत्व होतं, त्यांना वारकरी पंथाचं विशेषत्व माहिती झालं त्यांना आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्या एका पदात सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात